हॅलो गाईज, वेलकम टू एस के सर्स मॅथ्स अकॅडमी. आज आपण बघणार आहोत DUIS. तर DUISचा फुल फॉर्म आहे डिफरन्शिएशन अंडर इंटिग्रल साइन. म्हणजे इन शॉर्ट आपण असं सांगूयात की आपल्याला आता ह्या टॉपिकमध्ये काय शिकायचं आहे, एखादी डेरिव्हेटिव्ह घ्यायची पण ती कुठे, इंटिग्रल साइनच्या आतमध्ये. ओके, म्हणजे डेरिव्हेटिव्ह कुठे घ्यायची, इंटिग्रल साइनच्या आतमध्ये घ्यायची आहे, एवढं लक्षात ठेवायचं, बाकी काही नाही. त्याच्यासाठी काय सॉल्व्ह करायचं, कसं सॉल्व्ह करायचं हे आपण बघणार आहे. एकदम इझी टॉपिक आहे, फक्त फॉर्म्युला समजणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याकडे किती रूल्स आहेत, 2 रूल्स आहेत. ठीक आहे, सो ते 2 रूल्स आपण बघणार आहोत. सो फर्स्ट रूल जो आहे, फर्स्ट रूल आणि सेकंड रूल यांच्यामध्ये डिफरन्स काय ते तुम्हाला मी सांगणार. पहिली गोष्ट लक्षात घ्या, आपण हे सगळं का करतोय, कारण आपल्याला काही वेळा बऱ्याचदा कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स इंटिग्रेशनचे दिलेले असतात, जे नॉर्मली आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युलाने सॉल्व्ह करता येत नाहीत, आणि म्हणून आपण हे लॉजिक किंवा ही आयडिया वापरणार आहोत. DUIS एक्झाममध्ये डायरेक्ट आपल्याला क्वेश्चन कसा दिलेला असतो, युझिंग DUIS प्रूव्ह धिस, असा क्वेश्चन असतो. सो आपल्याला कळून जातं की तिथे DUISचा यूज करायचा आहे. सो त्याच्यात 2 रूल्स आहेत. पहिला रूल जो आहे तो आहे इंटिग्रेशन विथ कॉन्स्टंट लिमिट्स. म्हणजे जे काही लिमिट्स आपण घेणार ना, जे काही लिमिट्स घेणार, समजा ते असे घेतले तर ते काय झाले, कॉन्स्टंट लिमिट्स. हा काय झाला तुमचा रूल 1 जो आपल्याला बघायचा आहे. आणि मग रूल 2 काय आहे, तर रूल 2 मध्ये जे काही लिमिट्स आहेत ना, ते लिमिट्स हे कॉन्स्टंट्स नसणार आहेत, तर त्याच्याऐवजी ते काहीतरी फंक्शन्स असणार आहेत. काय असणार आहेत, ते काहीतरी फंक्शन्स असणार आहेत. असे काहीतरी समजा फंक्शन्स असतील, वॉट एव्हर, त्यांचे नाव मी इथे असं लिहिले तुम्हाला समजण्यासाठी. हा डिफरन्स आहे. सो रूल 1 आणि रूल 2 असे वेगवेगळे रूल्स आहेत. पहिल्या रूलवर आपण आता डिस्कशन करणार आहोत आणि त्याचबरोबर आपण प्रॉब्लेम सुद्धा बघणार आहोत. सो काय आहे रूल 1 बघा. आता सांगितलं मी रूल 1 कशाशी रिलेटेड आहे, तर लिमिट्स जे आहेत ते काय असतात त्याच्यामध्ये, कॉन्स्टंट्स. ओके, सो रूल 1 इज डील्स विथ इंटिग्रल्स विथ कॉन्स्टंट लिमिट्स. मग हा रूल 1 आपल्याला काय सांगतोय ते एकदा आपण नीट बघूयात. पहिली गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला एखादं इंटिग्रेशन दिलेलं असणार. काय दिलेलं असणार, आपल्याला एखादं इंटिग्रेशन दिलेलं असणार. ओके, लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन. आता सांगितल्याप्रमाणे लिमिट्स जे आहेत तुमच्या इंटिग्रेशनचे ते कॉन्स्टंट्स असणार आहेत, आणि एक फंक्शन दिलेलं असणार आहे तुम्हाला. काय दिलेलं असणार आहे, एक फंक्शन, ज्याच्यामध्ये ऑब्व्हियसली एक्स हा एक व्हेरिएबल असेल, बरोबर, एक व्हेरिएबल असेल, आणि त्याच्याबरोबर एक पॅरामीटर सुद्धा असणार आहे. समजा मी त्याला काय म्हणतोय आता, अल्फा असं म्हणतोय. काय म्हणतोय मी त्याला, अल्फा. ओके, आणि dx. ओके, सो अशा प्रकारचं एक इंटिग्रल तुम्हाला दिलेलं आहे आणि ते आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. फेअर A and B आर कॉन्स्टंट्स, हे माहिती आहे आपल्या सगळ्यांना. फेअर अल्फा इज पॅरामीटर. सो अल्फाला काय म्हणणार आहोत आपण, पॅरामीटर. लक्षात घ्या, अल्फा पॅरामीटर इथे विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, म्हणजे एक्स हा काय झाला त्याच्यातला व्हेरिएबल झाला, हा मुद्दा. मग जर आपल्याला याच्यामध्ये जर DUIS वापरायचा असेल तर रूल 1 काय सांगतो आपल्याला, हे जे इंटिग्रेशन आहे, समजा त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतला. काय घेतला त्याचा डेरिव्हेटिव्ह, बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ I आणि विथ रिस्पेक्ट टू घ्यायचा आहे अल्फा. हे इंटरेस्टिंग आहे, लक्षात घ्या. म्हणजे इथे जो पॅरामीटर आहे त्याच्या रेफरन्सने आपण डेरिव्हेटिव्ह घेणार. ओके, सो DI/d अल्फा म्हणजेच काय येणार सांगा, डेरिव्हेटिव्ह ऑफ d अल्फा ह्या पूर्ण, बरोबर ना, याचा डेरिव्हेटिव्ह होते म्हणजे पूर्ण इंटिग्रलचा डेरिव्हेटिव्ह. सो तुमच्यासाठी मी असं सिम्प्लिफाईड व्हर्जनमध्ये ते लिहिणार आहे. आपल्याला हे एक्झाममध्ये वापरताच आलं पाहिजे, 5 मार्क्ससाठी प्रॉब्लेम येतो, सो जमलंच पाहिजे. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग आणि ऍक्च्युअल रूल काय आहे ते इथं तुम्हाला मी आता सांगणार आहे. बघा, ऍक्च्युअल रूल आहे ही डेरिव्हेटिव्ह जेव्हा इंटिग्रेशनच्या आतमध्ये घेणार ना, हे बघा इथं कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह, बरोबर ना. हा, सो तुम्ही जेव्हा इंटिग्रल साइनच्या आतमध्ये डेरिव्हेटिव्ह घेणार, ह्या कम्प्लीट डेरिव्हेटिव्हचं कन्व्हर्जन होणार आणि ती बनणार पार्शियल डेरिव्हेटिव्ह. काय होणार, ती पार्शियल डेरिव्हेटिव्ह. म्हणजे काय, याचं कन्व्हर्जन कसं होणार आहे, इंटिग्रेशन फ्रॉम A to B, आणि आतमध्ये गेल्यानंतर इंटिग्रेशन साइनला जेव्हा ही डेरिव्हेटिव्ह क्रॉस करेल तेव्हा इट कन्व्हर्ट्स इनटू पार्शियल डेरिव्हेटिव्ह. ओके, आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह कोणाची पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायची, हे जे काही तुमच्याकडे फंक्शन असणार आहे ज्याच्यामध्ये काहीतरी अल्फा पॅरामीटर असणार आहे, एक्स हा व्हेरिएबल असणार आहे, तर
त्या फंक्शनची पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे विथ रिस्पेक्ट टू अल्फा, आणि ह्या ठिकाणी जेव्हा पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेता तेव्हा एक्स जो आहे त्याला ट्रीट करायचं आहे ॲज अ कॉन्स्टंट. हे फार इंटरेस्टिंग आहे. इथे तुम्ही हे जे इंटिग्रेशन घेता तेव्हा विथ रिस्पेक्ट टू काय घेता, एक्स घेता, त्यावेळी अल्फाला काय ट्रीट करता, कॉन्स्टंट, पॅरामीटर म्हणून कॉन्स्टंट. बट जेव्हा तुम्ही त्या इंटिग्रेशन साइनच्या आतमध्ये पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेता तेव्हा तुम्हाला एक्सला ट्रीट करायचं आहे ॲज अ कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू अल्फा. म्हणजे ह्या दोन एकमेकांच्या कॉन्ट्रास्ट अशा काय आहे सिच्युएशन्स आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, आणि मग बाकी तुमचं इंटिग्रेशन साठीचं डीएक्स तर असणारच आहे त्याच्यामध्ये. सो हा आपला फर्स्ट रूल आहे. सो फर्स्ट रूल नीट बघायचा आहे आणि त्यानुसार कॅल्क्युलेशन्स करायचे. एकदा थोडी प्रॅक्टिस केली, एकदा थोडं म्हणजे मला म्हणायचं की हे पाठच करावं लागेल, काही चॉईस नाही आहे आपल्याकडे. ठीक आहे, सो एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि नोट म्हणून मला तुम्हाला एक दोन मुद्दे तेच परत एकदा मी नीट सांगणार आहे तुम्हाला काय सांगायचं आहे. ओके, फेन वी टेक पार्शियल डेरिव्हेटिव्ह with respect to alpha, x should be treated as constant. आणि ही पहिली नोट. आणि दुसरी नोट काय आहे, फेन when we take integration with respect to x, alpha should be treated as ओके. सो फर्स्ट प्रॉब्लेम बघूयात आपण आणि आपल्याला बऱ्यापैकी आयडिया क्लिअर होऊन जाईल. रूल माहित आहे आपल्याला, त्याच रूलचा यूज करायचा. परत एकदा आठवण्यासाठी रूल तुमच्या समोर परत एकदा रिवाइज करणार आहे. काय रूल होता लक्षात घ्या. रूल काय सांगितला होता मी, इंटिग्रेशन म्हणजे सॉरी तुमच्याकडे समजा एक इंटिग्रेशन आहे, काय समजा डेफिनेट इंटिग्रल आहे विथ कॉन्स्टंट लिमिट्स, आणि एक फंक्शन आहे एक्सन, त्याच्यात अल्फा हा पॅरामीटर आहे, आणि हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं असेल तर त्याच्यासाठी डेरिव्हेटिव्ह घ्यायची असते आपल्याला. आणि काय करायचंय, जो पॅरामीटर असेल तो त्याच्या रिस्पेक्टने डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. सो डी आय बाय डी अल्फा इज इक्वल टू, ऍक्च्युअली काय होतं, जे डेरिव्हेटिव्ह जो आहे ते इंटिग्रेशनच्या आतमध्ये गेल्यावर काय होतंय, पार्शियल डेरिव्हेटिव्ह मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतंय. ठीक आहे, आणि डी अल्फा आणि जे काही फंक्शन आहे तुमचं त्याची आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेत असतो, बरोबर. हा रूल आहे, सो विसरायचं नाही. मग आपल्यासाठी महत्वाचा एकच मुद्दा आहे की तुम्ही जेव्हा डेरिव्हेटिव्ह घेता इंटिग्रेशनची तेव्हा ही डेरिव्हेटिव्ह जेव्हा आत जाते तेव्हा काय होणार आहे, त्याचं कन्व्हर्जन कशात होणार आहे, पार्शियल डेरिव्हेटिव्ह मध्ये. असं नोटेशन मध्ये मी सांगतो नेहमी. ओके, सो आपल्याला बेटर कॉम्प्रिहेंड होण्यासाठी किंवा लक्षात राहण्यासाठी हेच ठीक आहे. आता त्याचं ऍप्लिकेशन या ठिकाणी करायचं आहे ह्या रूलचं. प्रॉब्लेम बघितलाय आपण. सो सुरुवातीचाच विषय जो आहे तो एक सांगायचा आहे की इथे ए आहे, इथं ए आहे, ए आहे. आता तिथे काय होतं फॉर्म्युलामध्ये अल्फा, म्हणजे कदाचित ह्याच प्रॉब्लेममध्ये एक्झामला एकदा हा क्वेश्चन फार इम्पॉर्टंट आहे. हा 2022ला आणि 23ला सुद्धा लागोपाठ 2 वर्ष विचारलेला आहे. त्याच्यानंतर अगोदर 2019ला सुद्धा विचारलेला आहे. म्हणजे हा खूप वेळा मल्टिपल टाइम्स विचारलेला क्वेश्चन आहे. सो तुम्हाला ऍटलिस्ट आयडिया तरी येईल त्याच्यामुळे की आता तर रिपीट होऊ नाही तर नाही हो, पण आता निदान एक आयडिया तरी येऊ शकते तुम्हाला. ठीक आहे, सो एक्स रेज टू ए मायनस 1 अपॉन लॉग एक्स असं आहे. सो आपण आय कन्सिडर करूया. आय इज इक्वल टू 0 to 1 एक्स रेज टू ए मायनस 1 अपॉन लॉग एक्स डी एक्स. ओके, सो ज्या ठिकाणी अल्फा दिसतोय त्या ठिकाणी इथं पॅरामीटर काय आहे, ए आहे, हे लक्षात घ्या. व्हेरिएबल तर एक्सच आहे. मग याला मी असं लिहिलं काय, नीट समजून घ्या. याला मी असं लिहिलं काय किंवा मी आय ऑफ ए असं लिहिलं काय, ह्या दोन्हींचा मिनिंग काय झाला, सेम झाला. हे पहिलं मला सांगायचंय. ओके, वाटलंच तर इथे लिहून ठेवतो. आय ऑफ ए कॅन बी डिनोटेड ॲज आय ओनली. हे लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे. मग आता इथे तुम्हाला आय भेटलेला आहे.
इंटिग्रल जे फाइंड आउट सॉल्व्ह करायचे ते, मग इथे आपण याचं पहिल्यांदा काय करायला पाहिजे, डेरिव्हेटिव्ह घ्यायला पाहिजे, बरोबर. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू, हे सगळ्यात इंटरेस्टिंग आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू काय, असं मी जेव्हा विचारतो तेव्हा तुम्ही रूलकडे बघता आणि सांगता की जो पॅरामीटर आहे त्याच्या रिस्पेक्टने डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे. मग ह्या ठिकाणी पॅरामीटर कोण आहे, ए आहे. म्हणजे इथं आपण म्हणताना काय म्हणणार, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू ए, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता तिकडे अल्फा होता म्हणून अल्फा म्हटलं, आता इथे पॅरामीटर कोण आहे, ए, म्हणून काय म्हणायचं आहे, विथ रिस्पेक्ट टू ए. फाईन. सो डी आय बाय डी ए इज इक्वल टू डी बाय डी ए मग आता तिथं रूल सांगितलाय, डेरिव्हेटिव्ह आतमध्ये घेतल्यानंतर त्याचं कन्वर्जन होतं पार्शियल डेरिव्हेटिव्ह मध्ये. सो 0 to 1 आणि मग पार्शियल डेरिव्हेटिव्ह होणार आहे डॅबा बाय डॅबा ए एक्स रेज टू ए मायनस 1 अपॉन लॉग एक्स dx. मग सगळ्यात महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग पार्ट आपल्यासाठी काय आहे, तर आपल्याला एवढी जे काय आहे एवढी पार्शियल डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा फाइंड आउट करून घ्यायची. मग त्यासाठी आपल्याला जे काय आयडियाज माहित आहे आतापर्यंत त्याचा यूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, आता जेव्हा तुमच्याकडे ठीक आहे, इथे विथ रिस्पेक्ट टू ए म्हणतोय म्हणजे लॉग एक्सला काय ट्रीट करायचं आहे, कॉन्स्टंट ट्रीट करायचं आहे. सो त्याला आपण काय करणार आहोत, त्याला त्या पार्शियल डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेणार आहोत. सो लॉग एक्सला बाहेर घेतो म्हणजे 1 अपॉन लॉग एक्स बाहेर घेतो, म्हणजे ह्या डिफरन्शिएशनच्या याला अंडरलाईन केली याच्या बाहेर घेतो, इंटिग्रेशनच्या आतमध्येच राहणार ते. सो पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू ए आणि कोणाची आहे, एक्स रेज टू ए मायनस 1 dx. राईट. सो दिस इज इक्वल टू, आता इथे बघा एक्स रेज टू ए आपल्याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायची ए ची, ओके सॉरी या फंक्शनची विथ रिस्पेक्ट टू ए, एक्स रेज टू ए असं आहे. आता हा सिनेरिओ जो आहे तो समहाव, हे बघा नॉर्मली तुम्हाला काय असते तुमच्याकडे, नॉर्मल सिनेरिओमध्ये नॉर्मली काय करता तुम्ही, जेव्हा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायची, कोणाची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, समजा ए रेज टू एक्सची, बरोबर ना, विथ रिस्पेक्ट टू एक्स, तेव्हा याचा आन्सर काय लिहिता, ए रेज टू एक्स आणि लॉग ए लिहिता, बरोबर, लॉग ए लिहिता. बट आता ह्या ठिकाणी बट हिअर पॅरामीटर कोण आहे, आता ह्या केसमध्ये इथे पॅरामीटर कोण आहे किंवा कॉन्स्टंट कोण आहे आणि व्हेरिएबल कोण आहे, इथे विथ रिस्पेक्ट टू ए घेता म्हणजे व्हेरिएबल कोण झाला, ए झाला, लक्षात घ्या, आणि कॉन्स्टंट कोण आहे, एक्स आहे. सो अकॉर्डिंगली चेंज होणार. सो डी बाय डी ए आणि आता तुमच्याकडे आहे एक्स रेज टू ए, बरोबर ना. सो आता व्हेरिएबल कोण आहे, ए आहे, ओके, आणि कॉन्स्टंट कोण आहे, एक्स आहे, म्हणजे हाच रूल वापरायचा आहे आता फिरून. सो इथे काय म्हणणार आपण, आता जो फॅक्टर होता ए रेज टू एक्सचा, म्हणजे इथं ह्या ठिकाणी एक्स कॉन्स्टंट आहे, सो एक्स रेज टू ए ॲज इट इज, आणि लॉग लिहायचा आहे. इथं लॉग कोणाचा लिहिला होता, कॉन्स्टंटचा, मग ह्या ठिकाणी कॉन्स्टंट कोण आहे, एक्स आहे, म्हणून तुम्ही काय लिहिणार आहात, एक्स रेज टू ए लॉग एक्स. हे फार इम्पॉर्टंट आहे, ह्या पूर्ण प्रॉब्लेमचा क्रक्स आहे. हे समजलं का, सगळं समजणार आहे. ठीक आहे. सो आता मग आपलं जे आन्सर आहे ते कसं येईल बघा, 0 to 1 अपॉन लॉग एक्स आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह याची जी घेतली ती ही येणार काय, एक्स रेज टू ए लॉग एक्स मायनस 1 तर कॉन्स्टंट आहे, त्याची पार्शियल डेरिव्हेटिव्ह 0 होणार. सो dx. राईट. आता इथपर्यंत बऱ्यापैकी क्लिअरिटी आलेली असेल आपल्याला. सो 0 to 1 अपॉन लॉग एक्स इंटू एक्स रेज टू ए लॉग एक्स dx. राईट. आता बघा इथे लॉग एक्स काय होणार आहे, कट होणार आहे. ठीक आहे, इथे लॉग एक्स आहे, ओके, हा लॉग एक्स आणि हा लॉग एक्स काय झाला, कट झाला. म्हणून फक्त काय राहते शिल्लक आपल्याकडे, डी आय बाय डी ए इज इक्वल टू 0 to 1, राईट, 0 to 1 आणि फक्त राहणार आहे, लक्षात घ्या हे मल्टिप्लिकेशनचं साइन आहे, एक्स रेज टू ए एवढे शिल्लक राहणार आहे, एक्स रेज टू ए dx.
फाईन. मग आता याचं इंटिग्रेशन घ्यायचंय आपल्याला विथ रिस्पेक्ट टू काय एक्स. मग विथ रिस्पेक्ट टू एक्स जर इंटिग्रेशन घ्यायचं असेल तर आता तुम्हाला कळालं एक्स रेस टू एन चा नॉर्मल फॉर्म्युला वापरणार आपण. सो याचं इंटिग्रेशन जे आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन याचं आन्सर काय येतं माहिती आपल्याला n+1 अपॉन n+1 बरोबर. एक्स रेस टू n+1 अपॉन n+1. तेच लॉजिक इथं वापरायचं आहे. मग कसं लिहिणार ते आपण 0 to 1 आता इंटिग्रेशन घ्यायचंच नाहीये. डायरेक्ट काय लिहिणार आपण एक्स रेस टू a+1 अपॉन a+1 बरोबर. आणि लिमिट्स लिहायचे त्याची फक्त काय आहेत लिमिट 0 to 1. मग पहिल्यांदा काय करूयात व्हॅल्यू ठेवूयात 1 ठेवूयात 1. ओके सो 1 ठेवला इकडे. सो काय आन्सर येणार आहे 1 अपॉन a+1 कारण x ची व्हॅल्यू 1 ठेवली. इथे a काय पॉझिटिव्ह आहे. सो x इज a इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 म्हणून त्याची पॉवर काहीही असू द्यात ती पॉझिटिव्हच असणार आहे आणि म्हणून आपल्याला 1 पॉझिटिव्ह भेटणार आहे. सो 1 अपॉन a+1 मायनस 0 ठेवल्यावर काय ना सगळं 0 मिळणार आपल्याला. फाईन. सो म्हणजेच काय फायनली आन्सर di/dA इज इक्वल टू 1 अपॉन a+1. ओके सो आपली इथपर्यंत स्टेप 1 म्हणूयात किंवा पार्ट 1 म्हणूयात हे कम्प्लीट झाले. हे लक्षात घ्या इथपर्यंत येणं फार महत्वाचं आहे. आता di/dA आहे आणि जर इथे ऑब्झर्व केलं तर ऍक्च्युली आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचे कोणाचं इंटिग्रेशनचं म्हणजे आय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बट प्रॉब्लेम काय या ठिकाणी जर पाहिलं तर इथे आय आहे बट त्याची काय डेरिव्हेटिव्ह म्हणजेच आपल्याला दोन गोष्टी लक्षात येतात. त्याच्या अगोदर सांगतो की आपण काय करणार आहोत. मग आता हे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये लिहायचंय म्हणजे डी आय इज इक्वल टू डी ए ला तिकडे घेऊयात डी ए अपॉन a+1 बरोबर असं ऍडजस्ट केलं. आता मला फक्त आय ची व्हॅल्यू पाहिजे पण इथे माझ्याकडे डी आहे मग म्हणजे डेरिव्हेटिव्ह आहे. मग याला रिमूव्ह करण्यासाठी काय आयडिया आहे करेक्ट याला इंटिग्रेशन घ्यावं लागेल. मी जर इंटिग्रेशन घेतलं तर डेरिव्हेटिव्ह कॅन्सल होतो. सो इंटिग्रेटिंग मग आता या ठिकाणी आपण डेफिनेट इंटिग्रल बघतोय का नाही इनडेफिनेट. सो इंटिग्रेटिंग सो दोन्ही बाजूला इंटिग्रेशन घ्यायचंय डी आय इज इक्वल टू इंटिग्रेशन डी ए अपॉन a+1. सो इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह एकमेकांना कट करतील राहील आपल्याकडे आन्सर आय इज इक्वल टू आणि नीट बघा हे काय आहे डेरिव्हेटिव्ह आय मीन इंटिग्रेशन 1 अपॉन a+1 आणि विथ रिस्पेक्ट टू म्हणजे हे समहाव 1 अपॉन x+1 अशा फॉर्मॅटमध्ये. मग याचा आन्सर काय लिहितो आपण याचा आन्सर लिहितो लॉग x बरोबर ना सॉरी लॉग x+1 लिहितो हे की नाही. मग आता इथे याचा आन्सर काय येणार आहे सांगा लॉग a+1. ओके बघा काय 1 + a म्हणजे लॉग a+1 आणि प्लस सी हे काय आहे कुठली डेरिव्हेटिव्ह कुठला इंटिग्रेशन आहे हे इनडेफिनेट म्हणून कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन लिहायलाच लागेल आपल्याला. सो हे एक एक्सप्रेशन मिळालं. हे जे सुरुवातीला लिहिले याला आपण 1 म्हणणार आहे आणि हे जे मिळवलेलं आहे याला इक्वेशन नंबर 2 म्हणणार आहे. या दोन्ही इक्वेशनचा यूज करायचा आहे आपल्याला आणि आपल्याला फायनल आन्सर काढायचं. म्हणजेच काय तुमच्या डोक्यात आला असं झालं की आन्सर फायनल हो झालंय बट महत्वाचा विषय की ह्या सी ची व्हॅल्यू काय ते आपल्याला बघावं लागेल डायरेक्ट लिहिता येणार नाही. इथपर्यंत केलं तसंही तरी 4 मार्क्स तुम्हाला मिळणारच आहेत. मग आता ह्या ठिकाणी पुढे काय करता येईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं बघा ए ची व्हॅल्यू काय ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहे म्हणजे ए ची स्टार्टिंगची व्हॅल्यू काय घेऊ शकतो आपण 0 घेऊ शकतो. अजून एक क्रॉस चेक पॉईंट सांगतो टार्गेट ठेवायचंय की हे जे काय आय लिहिलेलं आहे याच्यामध्ये जर ए ची मी अशी व्हॅल्यू ठेवल की जेणेकरून मला हे पूर्ण 0 होऊन जाईल. मग x⁻a आहे म्हणजे मला a ची अशी कुठली व्हॅल्यू घ्यायला लागेल जेणेकरून हे 0 होऊन जाईल. मला हे पूर्ण 0 होण्यासाठी हा न्यूमरेटर 0 होणं गरजेचं आहे. म्हणून a ची व्हॅल्यू जर मी 0 ठेवली तर एनिथिंग रेस टू 0 इज ऑलवेज 1. सो जर 0 ठेवली a ची व्हॅल्यू तर काय मिळणार आहे 1 - 1 0 मिळणार आहे. म्हणून मग आणि इथे पण लक्षात घ्या a ची पहिली व्हॅल्यू काय इक्वल टू 0 आहे. ओके ग्रेटर दॅन इक्वल टू 0 म्हणजे a इज इक्वल टू 0 आहे ना स्टार्टिंगला. म्हणून आपण पहिली व्हॅल्यू जी आहे सो पुट a इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 1 जे 1 आहे त्याच्यामध्ये a ची व्हॅल्यू काय ठेवायची आणि लिहिताना मी कसं लिहितोय समजून घ्या. मग अशी तुम्हाला सांगितलं होतं आय ऑफ a कॅन बी डिनोटेड ॲज आय ओनली म्हणजे इथं ऍक्च्युली आय ऑफ a असं लिहू शकतो आपण. म्हणून मी आता काय करतोय आय ऑफ 0 याचा अर्थ काय झाला a च्या ठिकाणी कोणाची व्हॅल्यू सॉरी a च्या ठिकाणी काय कुठली व्हॅल्यू ठेवतोय मी 0.
सो आपण ह्या आय मध्ये ए च्या जागी काय ठेवणार आहोत, 0 ठेवणार आहोत. सो आय ऑफ 0 इज इक्वल टू काय मिळणार आहे, 0 मिळणार आहे. बरोबर ना. कसं 0 मिळणार आहे, इथे ठेवल्यानंतर वाटलं तर एकदा लिहून दाखवतो. 0 to 1 x raised to 0 minus 1 upon log x, आणि म्हणजेच आन्सर मिळाला आय ऑफ 0 इज इक्वल टू 0. फाइन. नाउ put a is equal to 0 and I of 0 is equal to 0 in इक्वेशन 2. ह्या दोनही व्हॅल्यू कुठं पुट करायच्यात, आता 2 मध्ये पुट करायच्यात. आणि मग मला काय मिळेल, I इज इक्वल टू लॉग ऑफ, बघा a च्या ऐवजी काय ठेवायला सांगितलं, 0 ठेवायला सांगितलं. सो मी इथे 0 ठेवणार, 0 प्लस 1 प्लस c. बट मला सांगा आय ऑफ 0 काय ठेवणार आहे, आय ऑफ 0 ची व्हॅल्यू काय आहे. ओके, वाटलं तरी ते अजून एकदा इलस्ट्रेट करून लिहितो. याचा आन्सर येणार 0 प्लस लॉग ऑफ 1 प्लस सी. म्हणजे सी ची व्हॅल्यू जी आहे काय मिळाली, सी ची व्हॅल्यू 0. का बरं, बिकॉज लॉग ऑफ 1 इज 0. नाउ इक्वेशन 2 बिकम्स, काय होणार सांगा, सी ची व्हॅल्यू 0 आली म्हणजेच काय, आय इज इक्वल टू लॉग ऑफ 1 प्लस ए, राइट. that is integration 0 to 1 x raised to a minus 1 upon log x dx is equal to log of 1 plus a. okay. नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. अगदी सेम टाईपचा क्वेश्चन घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला ती नक्की आयडिया काय आहे ती क्लिअर व्हावी म्हणून. ठीक आहे, बिलकुल सेम. सो स्टेप 1 मध्ये सुरुवातीला आपण काय करत असतो, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to 1 x raised to a minus x raised to b अपॉन log x dx. राईट. आता लक्षात ठेवा, आय म्हणा किंवा आय ऑफ ए म्हणा, त्याला दोन्हींचा मिनिंग जो आहे तो काय झाला, सेमच झाला. बरोबर. सो त्याच्यानंतर आय लिहिल्याच्या नंतर पुढचं काम काय असतंय, डिफरन्शिएटिंग आता इथे इंटरेस्टिंग पार्ट आहे की एक्स रेज टू ए आहे आणि एक्स रेज टू बी आहे, दोन ह्या ठिकाणी आपल्याला कॉन्स्टंट दिसत आहेत. ओके, किंवा पॅरामीटर्स दिसत आहेत. तर काळजी करू नका, विथ रिस्पेक्ट टू ए घ्या. पहिलं काय घ्या, विथ रिस्पेक्ट टू ए घ्या. बीचा विषय सोडून द्या, बीला ऍज अ कॉन्स्टंट म्हणून ट्रीट करा. जसं पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेताना एक्सला कॉन्स्टंट म्हणून ट्रीट करतो आपण, त्याप्रमाणे इथे ए जर आपण डिफरन्शिएशन घेत असेल विथ रिस्पेक्ट टू ए, तर बीला कॉन्स्टंट म्हणून ट्रीट करायचं आहे. सो डोंट वरी. मग काय होईल, डी आय बाय डी ए इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू ए, then integration इथे लिहितो मी, ट्रीट बी ॲज अ कॉन्स्टंट. फाईन. सो आणि हो, मगाशी ते लिहायचं राहिलं बरं का अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये, ते बाय युजिंग रूल 1 ऑफ DUIS असं लिहायचंय आपण. ओके. सो 0 to 1 इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह आतमध्ये गेल्यानंतर पार्शियल होते ती माहिती आपल्याला. विथ रिस्पेक्ट टू ए करतो, बाकी एक्स ला बी ला कॉन्स्टंट म्हणून ट्रीट करायचंय. म्हणजे लॉग एक्स हा पूर्णपणे कॉन्स्टंट होऊन जाईल, त्याला बाहेर घ्यायचंय, म्हणजे फक्त डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घ्यायचं, इंटिग्रेशनच्या नाही. सो 1 अपॉन लॉग एक्स बाहेर घेतला आपण, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतला, आणि मग पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला, एक्स रेज टू ए मायनस एक्स रेज टू बी डीएक्स.
फोकस जो आहे आपला फोकस, हा सगळा फोकस इथे याच्यावर असू देत, हे लक्षात घ्या. एवढा पार्ट जो आहे याची आपण ह्या ब्रॅकेट मधल्या फंक्शनची पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतो, एवढं लक्षात राहू द्या. मग काय आन्सर येणार आहे? 0 to 1 1 अपॉन लॉग एक्स. आणि हे तर शिकवलंय मी. काय आहे? एक्स रेस टू ए, इथे विथ रिस्पेक्ट टू ए घेतोय, म्हणजे आपण काय आहे डेरिव्हेटिव्ह जी घेणार आहोत ती डेरिव्हेटिव्ह कोणाची घेणार आहोत? डेरिव्हेटिव्ह किंवा फॉर्म्युला सांगतो, एक्स रेस टू ए. एक्स रेस टू ए ची डेरिव्हेटिव्ह घ्यायची असेल तर काय आहे इथे विथ रिस्पेक्ट टू ए, म्हणजे एक्स काय आहे? कॉन्स्टंट आहे. आणि एक्स कॉन्स्टंट आहे याचा अर्थ हा कुठला फॉर्मॅट झाला? ए रेस टू एक्सचा फॉर्मॅट झाला आपला पार्ट असणारा. म्हणजेच काय व्हेरिएबल कुठं आहे? ॲज अ पॉवर आहे आणि बेस काय आहे? कॉन्स्टंट आहे. मग त्या केसमध्ये काय करत असतो आपण? इथे काय घेत असतो? इथे घेत असतो ए रेस टू एक्स आणि लॉग ए, बेसचा लॉग घेतो. मग इथे पण एक्स रेस टू ए आणि कोणाचा लॉग घ्यायचा आहे? बेसचा लॉग घ्यायचा आहे. एवढं लक्षात ठेवा, बेसचा लॉग घ्यायचा. ही डेरिव्हेटिव्ह इथे वापरायची आहे. मग आता ही डेरिव्हेटिव्ह जर इथं वापरली आपण तर आपला आन्सर काय येणार सांगा? ते लिहायचं डायरेक्ट इकडे. सो एक्स रेस टू ए लॉग एक्स असं आलं, मायनस आता मी इथे लिहून ठेवलंय की बी ला तुम्ही कॉन्स्टंट म्हणून ट्रीट करायचं आहे. एक्स तर कॉन्स्टंटच घेतो आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह मध्ये, म्हणजे हा पूर्ण एवढी टर्म आहे ही कॉन्स्टंट असेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज ऑलवेज 0 आणि म्हणून आन्सर 0 लिहिलं मी तिकडे dx. फाईन. त्याच्यानंतर 0 to 1 1 अपॉन लॉग एक्स इंटू एक्स रेस टू ए लॉग एक्स असं येईल. मग लॉग एक्स जो आहे, लॉग एक्स हा लॉग एक्स आणि लॉग एक्स कट होईल एकमेकांना, फक्त एक्स रेस टू ए राहील. मग तुमच्या डोक्यात आला असेल सर मागाच्या प्रॉब्लेम मध्ये पण असं आलं होतं. हो, सेम आलं होतं, म्हणूनच हा क्वेश्चन घेतलाय. पण याच्यात काही दुसऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला सांगणार आहे मी, पण प्रॅक्टिस होण्यासाठी गरजेचं आहे. सो दिस इज इक्वल टू आय मीन डी बाय डी ए इज इक्वल टू, फक्त शिल्लक राहिलंय माझ्याकडं. काय राहिलंय शिल्लक? एक्स रेस टू ए dx. ओके, पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेताना एक्स कॉन्स्टंट ट्रीट करायचा आहे, ए ला कॉन्स्टंट, ए ला व्हेरिएबल म्हणून ट्रीट करायचं आहे, एक्स ला कॉन्स्टंट, ए ला व्हेरिएबल. पण आता जेव्हा इंटिग्रेशन घेता तेव्हा ए ला कॉन्स्टंट म्हणून ट्रीट करा आणि इंटिग्रेशन घेताना एक्स व्हेरिएबल म्हणून घ्या. मग आता याचा आन्सर माहिती आपल्याला, मग अशीच सांगितलं मी, काय असतं? एक्स रेस टू एन च्या हिशोबाने करायचंय. सो इंटिग्रेशनचं काय येतं? एक्स रेस टू ए प्लस 1 अपॉन ए प्लस 1. कुठला फॉर्म्युला वापरला? एक्स रेस टू एन चा. याचं इंटिग्रेशन काय येतं? एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 त्या रूलनुसार. सो हे मिळाल्याच्या नंतर लिमिट्स ठेवायचे आहेत 0 to 1. मग आता अप्पर लिमिट ठेवूयात पहिले. इथे काय करायचं? एक्सच्या ऐवजी 1 ठेवायचा. आणि ए काय रे? ए हा पॉझिटिव्ह, म्हणजे याचा अर्थ एकच्या ऐवजी 1 ठेवला तर मला पॉझिटिव्ह 1च मिळणार. सो 1 अपॉन ए प्लस 1, बरोबर? 1 अपॉन ए प्लस 1 मायनस इथे आता 0 ठेवायचं, 0 झालं. देअरफॉर डी आय बाय डी ए इज इक्वल टू 1 अपॉन ए प्लस 1. फाईन. सो बरोबर आपण मगाशी जे केलंय बिलकुल तसंच आहे, सेम प्रोसिजर केलेली आहे आणि आपल्याला आन्सर सुद्धा सेमच मिळालेलं. का सेम मिळालंय? कारण की इथं सिनेरियोस तसा होता, लॉग एक्स आहे तिकडे. सो स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 मध्ये आपण काय करतो? व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये लिहितोय, बरोबर? सो डी आय इज इक्वल टू डी ए अपॉन ए प्लस 1, बरोबर? हे आहे का नाही व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म? आता आपल्याला कोणाची व्हॅल्यू पाहिजे? ऍक्च्युली आय कॅल्क्युलेट करायचं. आय कॅल्क्युलेट करायचं आहे. कोण आला इथं? डी आलाय, म्हणजे डेरिव्हेटिव्ह. त्याला रिमूव्ह करण्यासाठी काय करावं लागेल? परत त्याचं इंटिग्रेशन घ्यावं लागणार आहे. सो काय लिहायला लागेल? इंटिग्रेटिंग. सो मला इंटिग्रेशन घेतल्यानंतर काय मिळेल ते बघूयात. सो इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह एकमेकांना रिमूव्ह करतात आणि याचं इंटिग्रेशन माहिती आपल्याला मगाशी पण सांगितलंय. काय आहे त्याचं इंटिग्रेशन? इंटिग्रेशन फॉर्म्युला आठवतो का? 1 अपॉन एक्स प्लस 1 असं जर असेल तर आपण त्याचं इंटिग्रेशन काय लिहितो? लॉग ऑफ एक्स प्लस 1 लिहितो, बरोबर ना? मग त्याप्रमाणेच इथं पण लिहायचं, अर्थातच प्लस सी.
सो लॉग ऑफ ए प्लस 1 प्लस सी, बिलकुल सेम, काहीही चेंज नाही. आता याला आपण 1 म्हटलं आणि याला काय म्हणायचंय, 2 म्हणायचं. त्याच्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला माहितीये काय करतो आपण, स्टेप नंबर 3 मध्ये ह्या आय मध्ये म्हणजे ह्या दिलेल्या इंटिग्रल मध्ये अशा पद्धतीने ए ची व्हॅल्यू निवडा की जेणेकरून हे इंटिग्रल 0 होऊन जाईल. लक्षात ठेवा, हेच मगाशी पण सांगितलं. सो पूर्णपणे 0 होण्यासाठी इथं तुम्ही ए ची अशी कुठली व्हॅल्यू निवडणार की ज्याच्यामुळे हा न्यूमरेटर 0 होईल. म्हणजेच काय, जी टर्म इथं आहे तीच टर्म इथं प्रोड्यूस करण्यासाठी ए ची व्हॅल्यू 100% काय घ्यावी लागेल, बी घ्यावी लागेल. म्हणजे एक्स रेस टू बी मायनस एक्स रेस टू बी, सेम टर्म सबट्रॅक्ट केली 0 होऊन जाईल. म्हणून मग आता मी काय करणार आहे, तुमच्याकडे इक्वेशन 1 जे आहे त्या इक्वेशन 1 मध्ये ए ची व्हॅल्यू काय ठेवणार, बी. टार्गेट काय, अशी व्हॅल्यू निवडा जेणेकरून आय काय होईल, 0 होऊन जाईल. सो पुट ए इज इक्वल टू बी इन इक्वेशन 1. सो मग काय मिळेल आपल्याला, आय ऑफ काय मिळणार, ए काय मिळणार, आय ऑफ ए इज इक्वल टू 0 to 1 आणि एक्स रेस टू बी मायनस एक्स रेस टू बी लॉग एक्स डीएक्स. म्हणजेच याचा अर्थ आय ऑफ ए, आता इथं आय ऑफ ए जो आहे त्याच्याऐवजी खरं तर आपण मगाशी 0 ठेवला होता तर आय ऑफ 0 लिहिलं होतं. आता काय लिहायला पाहिजे, खरं तर आय ऑफ बी लिहायला पाहिजे. काय लिहायला पाहिजे, आय ऑफ बी. सो मग आन्सर माझं काय मिळालं, 0. सो आय ऑफ बी काय मिळालं मला, 0 मिळालेलं आहे. नेक्स्ट स्टेप, हे दोन्हीही व्हॅल्यू जे आहेत ए इज इक्वल टू बी आणि आय ऑफ बी इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 2. हे दोन्ही व्हॅल्यू कुठं पुट करायच्यात, इक्वेशन 2 मध्ये. लक्षात घ्या का करतोय, ह्या सी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची बरं का आपल्याला. कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, सी ची, म्हणून हे करतोय आपण. सो मग आपल्याकडे मिळेल आय ऑफ बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए च्या ऐवजी काय ठेवायला सांगितलं, बी, बी प्लस 1 प्लस सी. पण आता आय ऑफ बी काय घ्यायला सांगितलंय, 0 इज इक्वल टू लॉग ऑफ बी प्लस 1 प्लस सी. म्हणजेच याचा अर्थ सी ची जी व्हॅल्यू आहे याला इकडे शिफ्ट केलं तर मायनस होणार, म्हणजे सी इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ बी प्लस 1. ही सी ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आणि मग लास्ट स्टेप मध्ये काय करणार आपण, पुट व्हॅल्यू ऑफ सी इन इक्वेशन 2. म्हणून फायनली मला मिळेल आय इज इक्वल टू लॉग ऑफ ए प्लस 1 तर आहेच आणि सी च्या ऐवजी इथं सी आहे, सी च्या ऐवजी ही व्हॅल्यू ठेवायची, काय ती, मायनस लॉग ऑफ बी प्लस 1. मग लॉगचा रूल माहिती आहे आपल्या सगळ्यांना, काय येणार सांगा बरं, लॉग ऑफ ए प्लस 1 अपॉन बी प्लस 1. फाईन. इथे काय प्रूव्ह करायचं होतं बघा, लॉग ऑफ ए प्लस 1 अपॉन बी प्लस 1. म्हणजेच आपला आन्सर आलेला आहे, एक्स रेस टू ए आहे नेक्स्ट प्रॉब्लेम. आता बऱ्यापैकी प्रॅक्टिस झाली त्याच्यामुळे आपल्याला फास्टली करता आलं पाहिजे, ठीक आहे. प्रोसिजर विसरायची नाही. पहिल्यांदा आपण काय लिहित असतो, आय म्हणजे जे इंटिग्रल 0 टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस एक्स मायनस ई रेस टू मायनस ए एक्स अपॉन एक्स सेक एक्स डीएक्स. लगेच आय लिहिल्याच्या नंतर याला सपोज 1 म्हणतोय आपण, मग आपण डिफरन्शिएट करत असतो. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू काय, असं मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही याच्यात शोधणार की पॅरामीटर काय, ए हा पॅरामीटर. सो ए आपण असं म्हणणार. म्हणून काय येणार, डी आय बाय
डी ए इज इक्वल टू आणि मग आपण इकडे लिहिणार हे मग असे दोनही प्रॉब्लेम मध्ये लिहिलेलं नाही बरं का आपण ते आत्ता लिहायचंय 0 to इन्फिनिटी बाय युझिंग DUIS असं लिहिलेलं नाही. कंप्लीट डेरिव्हेटिव्ह आतमध्ये गेल्यानंतर इंटिग्रेशनच्या आतमध्ये गेल्यानंतर कंप्लीट डेरिव्हेटिव्हचं कन्व्हर्जन होतं पार्शियल डेरिव्हेटिव्ह मध्ये. ओके हा आणि हे कशामुळे झालेलं आहे बाय युझिंग रूल 1 ऑफ DUIS. ओके सो मग अशी मिस केलंय आपण त्या दोन्ही प्रॉब्लेम मध्ये तेवढं नोट करून ठेवा तुम्ही की हे लिहायचं राहिलंय तिकडे. ओके आता इथे लिहून दिले ना म्हणून मला ते आठवलं अदरवाईज तसंही लिहायचंय प्रत्येक वेळी लक्षात ठेवा DUIS यूज केलाय तर लिहायला लागेल. मग फक्त एवढ्या ब्रॅकेटचा विचार करा पार्शियल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करूयात तर त्याच्यामध्ये विथ रिस्पेक्ट टू ए म्हणजे एक्स सगळे कॉन्स्टंट ट्रीट करायचे. सो एक्स सेक एक्स कॉन्स्टंट आहे त्यांना बाहेर घेऊयात बाहेर म्हणजे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. सो 0 to इन्फिनिटी 1/x सेक एक्स आणि ब्रॅकेटमध्ये काय राहील पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय राहील पार्शियल डेरिव्हेटिव्ह डॅबा बाय डॅबा ए ओके फक्त ब्रॅकेटवर फोकस करूयात आता. आता ब्रॅकेट जर सॉल्व्ह करायचं असेल म्हणजे ती पार्शियल डेरिव्हेटिव्ह जर आपल्याला घ्यायची असेल तर आपल्याला माहिती आहे समजा हे लिहितो मी एक मिनिट. हा काय माहिती आहे आपल्याला की जो अगोदरचा रूल सांगितला तोच आता ज्या ठिकाणी फक्त एक्स आहे ए नाही ती कॉन्स्टंट झाली म्हणजे e⁻⁻x इथे एक्स आता काय ट्रीट करायला सांगितलंय कॉन्स्टंट. मग आपण ह्या पार्टला जर कॉन्स्टंट म्हणत असू तर त्या कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 0 काय येणार 0 मायनस आणि दुसरं महत्वाचं इथे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू ए करतोय. ओके आणि म्हणून आता तुम्ही म्हणाल सर पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेता आणि तुम्ही तर कंप्लीट डेरिव्हेटिव्ह घेता अरे जरी पार्शियल घेत असलो तरी ऍक्च्युअली फॉर्म्युला कोणाचा वापरतो कंप्लीटचा वापरतो ना म्हणून मग हे आन्सर म्हणून मी असं लिहितो. सो याचा आन्सर काय आलं 0 आणि मग दुसरं महत्वाचं डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻⁴x आपल्या सगळ्यांना माहिती आहे की e⁻⁻समथिंग जेव्हा असतं त्याची डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन तेच येतं बरोबर ना. म्हणजेच याचा अर्थ काय झाला की तुम्ही जे आहेत ते लिहिणार म्हणजे मायनस एक्स ओके e⁻⁴x लिहिणार ऍज इट इज लिहिणार पण त्या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू ए घेतोय म्हणजे इथे डोक्यावर ए हा व्हेरिएबल आहे आणि त्या व्हेरिएबलला जे काही मल्टिप्लिकेशन मध्ये असेल त्या मल्टिप्लिकेशनला जे काय असेल त्याने इथं काय करावं लागेल आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल बरोबर ना. मग इथे कोण आहे ए ला मल्टिप्लाय कोण दिसतोय ए ला मी काय ए सांगतोय कारण डेरिव्हेटिव्ह घेतो विथ रिस्पेक्ट टू ए म्हणून ए चा विचार करायचा आहे. ए ला मल्टिप्लिकेशन मध्ये कोण आहे पॉवर मध्ये -x कोण मल्टिप्लिकेशन मध्ये दिसतोय -x म्हणून कशाने मल्टिप्लाय करायचंय -x ने. गोंधळ होऊ शकतो बरेच वेळा मुलं -a लिहितात आणि चुकतं आन्सर. सो हे लक्षात ठेवायचं e⁻⁻x इंटू कशाने मल्टिप्लाय करायचे -x ने -a ने नाही का कारण डेरिव्हेटिव्ह घेतो विथ रिस्पेक्ट टू ए. सो ए आहे तुमचा व्हेरिएबल आणि एक्स आहे तुमचा कोइफिशियंट किंवा कॉन्स्टंट. सो म्हणून माझं आन्सर जे आहे ते इथे लिहितो मी मायनस. बघा आता हे मायनस साइन आहे सो काय होणार इथे एक स्टेप वाढवतो समजण्यासाठी. So this is equal to 0 to infinity 1/x sec x into हे मायनस आणि मायनस प्लस होणार आहे लक्षात घ्या पॉझिटिव्ह आणि 0 प्लस म्हणजे डायरेक्ट प्लस येणार. सो काय येणार e⁻⁴x इंटू x dx. मग बघा बरं याच्यातला x आणि x काय होणार आहे कट होणार. इथे x आणि हा x काय झाला कट झाला.
देअरफॉर डी आय बाय डी ए इज इक्वल टू जे काही शिल्लक राहिले इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी 1 अपॉन सेक एक्स इंटू ई रेज टू मायनस ए एक्स डी एक्स. सो दिस इज इक्वल टू ह्या 1 अपॉन सेक एक्सच्या ऐवजी काय लिहू शकतो आपण? 1 अपॉन सेक एक्सच्या ऐवजी माहिती आहे का त्याचं काय आहे आन्सर? 1 अपॉन सेक एक्स म्हणजेच काय असतो याचा कोणाचा रेसिप्रोकल आहे? कॉसचा, बरोबर ना. सो 1 अपॉन सेक एक्स म्हणजे काय? कॉस एक्स. मग त्याला वर लिहायचं आहे. सो कसं लिहिणार मी? 0 टू इन्फिनिटी मी ई रेज टू मायनस एक्स अगोदर लिहितो आणि 1 अपॉन सेक एक्स कॉस एक्स येतं ते नंतर लिहितो. ठीक आहे. सो कॉस एक्स dx. आता याचं इंटिग्रेशन घ्यायचंय पण इथे सुद्धा लक्षात घ्या एक्सपोनेन्शियल आहे आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. सो तुम्ही युव्ही रूल वगैरे असं काही करायचं नाही. याच्यासाठी तुम्हाला 12thला एक स्टँडर्ड फॉर्म्युला होता, तो फॉर्म्युला मी इथे सांगणार आहे तुम्हाला, डोंट वरी. सो त्या फॉर्म्युलाचा यूज करायचा आहे. सो इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू इन्फिनिटी ई रेज टू मायनस ए एक्स इंटू कॉस बी एक्स डी एक्स इज इक्वल टू असं जेव्हा असायचं तेव्हा त्याचं स्टँडर्ड आन्सर जे आहे, नीट बघा, स्टँडर्ड आन्सर जे आहे ते काय येणार आहे? ए अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर असं त्याचं आन्सर असतं. आता हे कॉसचं झालं, साईनचं पण सांगून ठेवतो. 0 टू इन्फिनिटी ई रेज टू मायनस ए एक्स इंटू साइन बी एक्स डी एक्स असं जेव्हा असतं तेव्हा इथे आपण वर लिहितो बी आणि डिनॉमिनेटरला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हे दोन्ही फॉर्म्युले महत्वाचे आहेत, इम्पॉर्टंट आहेत, त्यांचा यूज आपण आता इथे करणार आहे. सो पहिल्याचा यूज करायचा आहे. सो महत्वाचं काय की ए कोण आहे, बी कोण आहे? ई रेज टू पॉवर इथे कोएफिशियंट असेल त्याला ए म्हणतो. ओके, ए आहे आपल्याकडे, ए. ओके, आणि इथे कॉस एक्स आहे म्हणजे याचा अर्थ इथे कॉस बी एक्स पाहिजे होता. म्हणजे बी ची व्हॅल्यू किती दिसते? ते 1 दिसते, बरोबर ना. कम्पेअर करा ह्या कॉस एक्सला ह्या कॉस बी एक्स बरोबर. सो बी ची व्हॅल्यू काय मिळणार आहे? 1. सो म्हणून आन्सर जे आहे आन्सर ते काय येणार आहे बघा? ए अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर असं लिहिणार ना. पण ए ची व्हॅल्यू काय? एच आहे, बरोबर. पण बी ची व्हॅल्यू किती सांगितलं मी? 1. सो काय येणार? ए स्क्वेअर प्लस 1. ओके, त्याचं कारण लिहून ठेवा. ए इज इक्वल टू ए अँड बी इज इक्वल टू 1. या ठिकाणी आहे ते माहिती पाहिजे आपल्याला. डी आय बाय डी ए. ओके, ह्या एक्सप्रेशन पर्यंत आपण पोहोचलो. स्टेप 1 जे आहे ती कंप्लीट केली. त्याच्यानंतर माहिती आहे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म करतो आपण. डी आय इज इक्वल टू ए अपॉन ए स्क्वेअर प्लस 1 डी ए, बरोबर. आता मगाशी नेहमी करायचं तसं होतं की लॉग वगैरे होतं. आता बघा इथे थोडंसं बदलेल. आपल्याला हा रूल माहिती असेल कुठला? इंटिग्रेशन आणि तुमच्याकडे जे काही डिनॉमिनेटरला फंक्शन आहे त्याची जर न्यूमरेटरला डेरिव्हेटिव्ह असेल, काय असेल? न्यूमरेटरला त्याची डेरिव्हेटिव्ह असेल तर आपण अशा केसमध्ये आन्सर काय लिहितो? त्याचं आन्सर लिहितो लॉग ऑफ एफ ऑफ एक्स, बरोबर ना. काय लिहितो? लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. हा फॉर्म्युला वापरायचा आहे. मग त्याच्यासाठी नीट ऑब्झर्वेशन पाहिजे की ए स्क्वेअर प्लस 1 हा जो काही पार्ट आहे याची डेरिव्हेटिव्ह काय येईल विथ रिस्पेक्ट टू ए? त्याची डेरिव्हेटिव्ह येते. त्याची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? त्याची डेरिव्हेटिव्ह ट्वाइस ए येणार आहे, बरोबर ना. समजा मी इंटिग्रेशन घेतो, नंतर ही चर्चा करूयात आपण. बरोबर, हे तर काय येतं माहिती आहे आपल्याला, फक्त आय येणं, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन काढून टाकते एकमेकांना. सो मला इथे ए स्क्वेअर प्लस 1 ची डेरिव्हेटिव्ह वर प्रोड्यूस करायची. सो काय येते ती डेरिव्हेटिव्ह? ए स्क्वेअर प्लस 1 ट्वाइस ए. ए स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह ट्वाइस ए. म्हणजे मला इथे फक्त कोण हवा आहे? ट्वाइस ए हवा आहे. आता ऑलरेडी 2 होतं का मित्रांनो तिथे? नाही. म्हणून मग हा 2 बळच आणलाय तर त्याला रिमूव्ह करण्यासाठी मला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? बाहेर 1/2 ने मल्टिप्लाय करा म्हणजे 2 कट होऊ शकतो. सो आता याचं ह्या फॉर्म्युल्यानुसार आन्सर काय येणार आहे? आय इज इक्वल टू 1/2 log of a square plus 1 plus c. So this is another required expression. याला 2 म्हणायचं. ओके, सो हे 2 आहे. क्लिअर झालं इथपर्यंत की आपण कशा पद्धतीने प्रोसेस करतोय आणि हा फॉर्म्युला महत्वाचा इथे वापरलाय आपण तो फॉर्म्युला. त्याच्याही पेक्षा महत्वाचा हा फॉर्म्युला आहे. आता लास्ट स्टेप राहते. लास्ट स्टेप मध्ये काय करतो आपण? जे काही तुमचं 1 आहे इक्वेशन 1
याच्यामध्ये ए ची अशी व्हॅल्यू ठेवायची, याच्यामध्ये ए ची अशी व्हॅल्यू ठेवायची जेणेकरून हा न्यूमरेटर 0 होऊन जाईल किंवा पूर्ण आय 0 होऊन जाईल. काय ऑप्शन आहे? e⁻x आहे मायनस सेम टर्म इकडे आली तर 0 होणार. सो इथे नेसेसरीली ए ची व्हॅल्यू काय ठेवायला लागेल जेणेकरून आन्सर 0 होऊन जाईल? तर इथे ए ची व्हॅल्यू 1 ठेवायला लागेल. बरोबर. आता इथे बघा ए इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे 1 ठेवून चालेल. सो इथे जर ए ची व्हॅल्यू 1 ठेवली तर e⁻x मायनस e⁻x कॅन्सल होणार, 0 होणार. ठीक आहे. म्हणून नाव पुट a is equal to 1 in equation 1. Therefore I, आता लिहिताना मी काय लिहितोय? I of 1 लिहितो. I of 1 is equal to 0 to infinity minus e⁻x upon x sec x dx. आणि ऑब्विसली आन्सर जे आहे ते येणार आहे 0. राईट. काय आन्सर येणार? 0 येणार. मग पुढच्या स्टेप मध्ये काय करतो आपण? हे स्टेप 1, त्याच्यानंतर ही स्टेप नंबर 2. ठीक आहे. स्टेप नंबर 2 झाली, हे कॅल्क्युलेट केलं. स्टेप नंबर 3. आता स्टेप नंबर 4 मध्ये काय करायचंय? ह्या सगळ्या व्हॅल्यूज पुट a is equal to 1 and I of 1 is equal to 0 in equation 2. म्हणजे ह्या एक्सप्रेशन मध्ये टाकायचे. Therefore I of 1 काय लिहिणार मी? a is equal to 1 ठेवतो ना, म्हणून काय लिहायचं? I of 1 is equal to 1/2 log of a च्या ऐवजी ठेवायचं आहे 1 plus 1 प्लस सी. बरोबर. ए च्या ऐवजी काय ठेवलंय बघा? 1 ठेवलंय. पण आय ऑफ 1 काय घ्यायला सांगितलंय? 0. सो 0 इज इक्वल टू 1/2 लॉग ऑफ 2 प्लस सी. देअरफॉर सी ची जी काय व्हॅल्यू आहे 1/2, हे इकडे आल्यावर मायनस होईल. मायनस 1/2 लॉग ऑफ 2 इज इक्वल टू सी. आता काही कार्यकर्ते काय करतील? ह्या 2 ला ह्या 2 ने कट करतील. असं काही जादू होत नाही मॅथ्स मध्ये, लक्षात घ्या. आणि मग लास्ट स्टेप मध्ये ह्या सगळ्याची काही सी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. स्टेप नंबर 5. सो पुट द व्हॅल्यू ऑफ सी इन इक्वेशन 2. बरोबर. इक्वेशन 2 मध्ये ती व्हॅल्यू पुट करूया. देअरफॉर I इज इक्वल टू 1/2 लॉग ऑफ a² प्लस 1 आणि हे ठेवायचे मायनस 1/2 लॉग ऑफ 2. सो कॉमन सेन्स आहे. 1/2 ला कॉमन घेतलं, आतमध्ये राहील लॉग ऑफ a² प्लस 1 मायनस लॉग ऑफ 2. बरोबर. काय एक्सप्रेशन प्रूव्ह करायचं होतं बघा, इथे बरोबर येणार आहे आपला आन्सर. देअरफॉर I इज इक्वल टू 1/2 लॉग ऑफ, लॉगचा रूल माहिती आहे, सबट्रॅक्शन असेल तर ऍक्च्युअली लॉग डिनॉमिनेटर मध्ये लिहितो. बरोबर ना? म्हणजे न्यूमरेटर बाय डिनॉमिनेटर. सो येणार इथे लॉग ची आतमध्ये जे काय आहे ते लिहिणार a² प्लस 1 अपॉन 2 आणि हे आपलं आन्सर आलेलं आहे. म्हणजे तुम्ही ते लिहा, आयच्या ऐवजी हे एक्सप्रेशन लिहायचे. ठीक आहे. सो हे फायनल आन्सर आलेलं आहे. सो इझी आहे, फक्त हे 2 महत्वाचे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, बाकी काय.